रेल्वे ही काय आज एक दिवसाचा, 2 दिवसाचा, 10-20 वर्षाचा प्रकल्प नसतो. 100-100 वर्षांचे ते प्रकल्प असतात. 100 वर्षात कधीतरी एकदा एखादी रेल्वे होत असते. आणि ही जर रेल्वे आज आमच्या तोंडचा घास जर या ठिकाणी पळून लावला, तर याच्यामध्ये येणाऱ्या पिढ्या आम्हाला माफ करणार नाही आणि आपल्यालाही माफ करणार नाही. त्यामुळे निश्चितपणाने आपण सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी लढा देणं गरजेचं आहे. विशेष करून मी या रस्त्यावर येणाऱ्या सगळ्या नागरिकांना या निमित्ताने आवाहन करतो की आपल्याला रस्त्यावर उतरावं लागणार आहे, आपल्याला जन आंदोलन उभं करावं लागणार आहे. आपण वारंवार पोटतिडकीने आम्ही सातत्याने मागच्या काळापासून सांगतोय. नाशिक शहरातल्या लोकांना देखील याचं गांभीर्य येणं अत्यंत गरजेचं आहे. कारण याचा सगळ्यात जास्त फायदा जो आहे तो नाशिकच्या विकासामध्ये होणार आहे. नाशिकचा विकास हा खुंटलेला आहे. नाशिक इतक्या जवळ असून देखील मुंबई पुण्याच्या आजही नाशिकला पाहिजे तशी प्रगती होऊ शकलेली नाही. IT कंपन्या येऊ शकलेल्या नाही, सर्व्हिस इंडस्ट्री आलेली नाही, उद्योगधंदे जेवढ्या मोठ्या प्रमाणावर येणं अभिप्रेत होतं तेवढ्या प्रमाणावर आले नाही. आणि म्हणून कनेक्टिव्हिटी जर झाली तर तो होणार आहे, परंतु नाशिकच्या जनतेने देखील उठाव याच्या निमित्ताने केला पाहिजे. मधल्या जे सिन्नर असेल, संगमनेर असेल, अकोले असेल, जुन्नर असेल, खेड असेल, ह्या लोकांचा तर फायदा होणारच आहे, पण नाशिक शहराचा देखील याच्यात मोठा फायदा होणार आहे ह्याची देखील जाणीव नाशिककरांनी घेतली पाहिजे, असं माझं या निमित्ताने अत्यंत विनम्रपणे आव्हान आहे.